नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर सध्या माझ्या मागं जे आहे तर 250 क्विंटलची भाजी बनवली जात आहे. तर ही भाजी बहुगुणी असते, म्हणजेच आयुर्वेदिक. ही भाजी खाल्ल्यामुळे जे रोगराई आहे तर ती तुमच्यापासून दूर राहते. आणि या ठिकाणी भाजी भाकरीची पंगत भरवली जाते. तर 250 क्विंटलची भाजी आणि त्यासोबतच लाखो भाकरी या ठिकाणी दिल्या जातात. जे आजूबाजूचे गावकरी आहेत ते सोबत घेऊन येत असतात. त्या जमा करून ही भाजी आणि ज्या भाकरी आहेत तर ते तुम्हाला प्रसादाच्या स्वरूपामध्ये भाविकांमध्ये वाटप केले जातात. आणि या भाजी भाकरी पंक्तीला आहे जवळपास 150 वर्षाची परंपरा. तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये तामसा गाव आहे, तर त्या ठिकाणचे बारालिंगी मंदिर आहे. तर त्याच ठिकाणी दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही भाजी भाकरी पंगत आयोजित केली जाते. तर आपण तीच कशा प्रकारे आयोजित केली जाते आणि ह्या भाजी भाकरी पंक्तीमध्ये काय काय असतं हे पाहणार आहोत. चला तर मग. तर हे आता जात आहेत वटाणे याच्यामध्ये. वटाणे हे किती म्हणले होते आपण? 10 किलो. 10 किलो. आणि ही जी आता भाजी राहते तर ही शिजायला किती वेळ लागतो? पूर्ण 2 तास. 2 तास लागतात. म्हणजे आता जवळपास 40 ते 50 क्विंटलची भाजी राहते. 40 तासामध्ये ते कढई तयार होते. आणि यामध्ये आता ज्या भाज्या असतात तर कोणकोणत्या भाज्या आहेत त्याच्यात? पूर्ण भाजी असतात. कुठल्या कुठल्या? पालक असते, बैंगन असते, गोबी असते आणि वनस्पती झाडापाला वनस्पती वगैरे असते. म्हणजे बहुगुणीवाले जे असतात चांगल्या आयुर्वेदिक पूर्ण. आणि आता ही जे भाजी आपण बनवतो तर त्याची खासियत काय आहे? म्हणजे काय वैशिष्ट्य? मसाला वगैरे काय नाही. मसाला काय नाही याच्यामध्ये, फक्त राई आणि जिरे, बस तेवढंच. आणि ही भाजी खाल्ल्यावर म्हणजे असं बोललं जातं की म्हणजे रोगराई पण दूर होते. मान्यता आहे की बाबा रोगराई वगैरे दुरुस्त होते, चांगली होते, तब्येत चांगली राहते. मग आता हे आयुर्वेदिक असल्यामुळे समजा त्याचे ते गुणधर्म आहेत की चांगली तुमची रोगराई बरी होते. आता पंक्तीला म्हणजे कधी सुरुवात होईल? किती वेळ लागेल? 12ला सुरू. 12 वाजता सुरू होणार. ओके. आणि आता भाजी तर आपण बनवतो, मग आता या ठिकाणी याच्यासोबत खाण्यासाठी भाकरी वगैरे कसं इथं बनवतो? बाहेरून येतात. गावातून खेड्यातून कमीत कमी 80 ते 100 क्विंटलच्या भाकरी येतात. ते आपण इथं जमा करतो. इथं जाता इथं भाकरी गाड्या येतात जमा करायचं आणि त्यांना भाजीचं पाऊस द्यायचा. मग त्याच्यासोबत हे आजूबाजूचे सगळे आपले 2-3 तालुके. ओके. मग त्या भाकरी या ठिकाणी जे भाविक येतात ते देतात आपल्याला, मग आपण जमा करून परत तेच प्रसाद म्हणून वाटप करतो. 2 भाकरी. ओके. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही भाजीची क्वांटिटी एवढी जास्त असते की एकाच वेळेस ही भाजी जे आपण मिक्स करत असतो तर त्याच्यासाठी एवढे लोक लागत असतात. 7 ते 8 लोक एकाच वेळेस त्याला मिक्स करत असतात. आणि बाकीची भाजी बनलेली आहे तर ती या प्रकारे जे छोटे पातेले आहेत तर त्यामध्ये काढून घेतली जाते. आता हे फोडणीचं सामान आलेलं आहे का याचं? तडका. तर हा आलेला आहे आता तडका. काय काय याच्यामध्ये? जिरा आहे, टिक्की आहे, हळदी पावडर. आता हे आपण खडे मीठ टाकतोय का याच्यामध्ये? हे खडे मीठ आहे. हे किती जाणार आहे? 30 किलो. 20 किलो. मग आपण याला खडे मीठच वापरतो. खडे मीठ. आणि हा स्वयंपाक पूर्ण म्हणजे लाकडावरतीच बनवला जातो आता? पूर्ण लाकडावर. स्वयंपाक करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये लाकडं आणून ठेवलेले आहेत. ते या प्रकारे भट्टीमध्ये घातले जातात. इकडं मीठ जाते, पूर्ण खडे मीठ. आणि हे जे भट्टी आहेत तर हे ऑलरेडी अशा बनवून ठेवलेल्या आहेत.
हा हे मिरचीचा ठेसा टाकलाय ना आता, हे ठेसा टाकलेला आहे पूर्ण. हा हिरव्या मिरच्याचा ठेचा. हे आता पाहू शकतो आपण हिरवा मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. हे अद्रक लसण पेस्ट, अद्रकचं पेस्ट आहे काय? हा लसण अद्रकचा पेस्ट. तेल कच्चं तेल आहे, अगोदर फोडणी टाकलेली आहे. आता हे किती जाणार आहे? हे 2 डबे 30 किलो. 2 डब्बे. आणि हे आपलं टमाटो पेस्ट आहे का टमाटो आता? पेस्ट. कच्चे आहेत का कसे आहेत हे? हो. तर आपण पाहू शकतो सध्या आता म्हणजे हे भाजी बनवायचं चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं जात आहे. तर 2 जे मोठे डबे आहेत ते तेल या ठिकाणी टाकलं जातं आणि मसाले कसल्या प्रकारचे यूज होत नाही, त्यामध्ये फक्त अद्रक लसण यूज होतं आणि त्यानंतर मग आपले जिरे आणि मोहरी. तर यामध्ये आता ज्या भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या भाज्या आणि जो काही चांगला बहुगुणी पाला असतो झाडांचा तो यामध्ये घातला जातो. तर कालचा जो दिवस असतो तेव्हापासून आज सकाळपर्यंत त्या भाज्यांची कटिंग चालू असते. तर हे सर्व या ठिकाणचे गावकरी आणि भाविक भक्त आहेत तर ते हे सर्व काम करत असतात. आता या कढईमध्ये साधारण 40 क्विंटलच्या जवळपास भाजी बनवली जाणार आहे. हे पीठ टाकतात ना वाटतं हे आता आळून येण्यासाठी. नाही आळून येते ना पीठ आहे. हा आळून येते, मिक्स येते पण पीठ. ही भाजी या ठिकाणी बनल्यानंतर आपण पाहू शकतो या प्रकारे पूर्ण डब्यामध्ये भरून प्रसादासाठी वाटप केली जाते. हा जो प्रसाद भाविकांना वाटप केला जातो त्यासाठी हे जे पूर्ण आपण डबे पाहू शकतो या ठिकाणी भरले जात आहे. सकाळपासून फक्त आपण हे काम चालू झालेलं आहे. जसं मागच्या साईडला भाजी बनवली जाते त्यानंतर हे पूर्ण या ठिकाणी पॅकिंगसाठी येतात. तर आता या ठिकाणाहून जे प्रसाद आहे तो वाटप केला जातो. पुरुषांसाठी या 2 लाईन असतात आणि महिलांसाठी त्या ठिकाणचे जे आहेत ते 5 लाईन त्यांच्यासाठी दिलेले आहेत आणि चांगली बाहेर साईड बॅरिकेटिंग वगैरे करून व्यवस्थापन केलेली आहे. तर आता या ठिकाणी महाराज येऊन गेलेले होते. त्यांच्या हाताने महाप्रसाद दिला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी वाटप चालूच होतं. तर आपण पाहू शकतो हे महिलांसाठी ज्या लाईन आहेत ना तर 5 लाईन आहेत महिलांसाठी आणि त्या ठिकाणी पुरुषांसाठी 2 लाईन केलेल्या आहेत. तर ही जी भाजी आहे आणि त्या भाकरी दिसत आहेत आपल्याला ठेवलेल्या तर त्या आता प्रसादाच्या स्वरूपामध्ये वाटप केल्या जातात. तर या ठिकाणी आता जे भाजी भाकरी होती तर त्याचं वाटप चालू झालेलं आहे. या प्रकारे भाकरीवरती भाजी टाकून बाहेर भाविक उभे आहेत, लाईन लागलेले आहेत तर त्यांना दिलं जातं. या ठिकाणी बघू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि वाटप चालू झालेलं आहे. पटपट पटपट द्या.
आणि बाहेर तुम्ही पाहू शकता गर्दी आहे. ते आता या प्रकारे वाटप चालू झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण जी भाजी आहे ती घेतलेली आहे आणि भाकरी. तर आपण मागे पाहू शकतो अशा प्रकारे इकडं भाकरी आलेल्या असतात पूर्ण भाविकांकडून. मग हा प्रसाद म्हणून दिला जातो. तर आपण पाहणार आहोत कशी लागते काय नाही. भाजीमध्ये कसल्याही प्रकारचा मसाला नाही काय नाही, तरी बी याची चव एकदम बेस्ट आहे. आणि आपण याला रेटिंग तर देऊ शकत नाही, पण महाप्रसादाचा कुठलाही भंडारा असू द्या काय असू द्या तर एकच नंबर असतो. तर आणि भाजी बहुगुणीसुद्धा आहे. तुम्ही जर कधी आले तामसाला तर एक वेळेस नक्की या ठिकाणी भेट द्या आणि हा महाप्रसाद घ्या.